आणि उद्या उद्या सीडी देणार. ओके, आता प्रॉब्लेम आपण डिस्कस करूया. ए कार्नॉट इंजिन हुज इफिशियन्सी, पहिल्यांदा इफिशियन्सी 1 दिले बघा. इफिशियन्सी 1 दिले, किती दिले? 40%. बरोबर. त्यावेळी टीएच दिले किती? 1 600K अँड टीसी माहित नाही. बरोबर. दुसऱ्या वेळी इफिशियन्सी 60% झाली, त्यावेळी टीएच काय टीसी फाईंड करायचं सांगा, एवढंच सांगा. हे अंडरस्टँडिंग आहे प्रॉब्लेमचं. यामध्ये 600 का म्हटलं? सोर्स मेंटेन ऍट म्हणजे टीएच दिलंय, आणि सेकंड मध्ये इनटेक टेम्परेचर फॉर सेम एक्झॉट म्हणजे आपला TH2 फाइंड करायचं आहे. इनटेक माहिती आहे बघा. आणि सिंक इंटेक टेम्परेचर फॉर सेम एक्झॉट सिंक म्हणजे TC2 हा TC1 एवढाच आहे. म्हणजे पहिल्यांदा काय फाइंड करणार? TC1, आणि TC1 ना TH2 फाइंड करायचं. असा हा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम एव्हरीवन? क्लिअर? मग पहिल्यांदा TC1 फाइंड करा. एफिशियन्सी 1 चा फॉर्म्युला काय येणार? 1/TC1/TH1. इट इज 40% में 40/100. 1 minus TC1/600. इट इज 0.4 झाला. कॅल्क्युलेशनला बरं आहे का नाही? बरोबर. म्हणजे इट इज हाऊ मच? 1 minus 10 minus 4 6/10 झालं. त्यामुळे TC1 आलं 6/10 into 600. गेट कॅन्सल. म्हणजे TC1 किती आलं? 360. इज इट क्लिअर ऑल ऑफ यू? कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे फक्त. आता सेकंड इफिशियन्सी दिले 60 आणि त्यासाठी TH2 फाइंड करायचंय. मग सेकंड पार्ट साठी इट इज 1 up minus TC2 by TH2. हा, it is 60%. 1 minus TC1 सेम आहे 360 by TH2. Zero get cancel. So 360 by TH2 is 1 minus 6/10. As 360 by TH2 is a 4/10. मग TH2 किती झालं? 360 into 10 divide by 4. हा, बरोबर आहे ना? सो आन्सर इज 4 9 चा
36. So it is a 900. It is 900K. 13 solve झाला? Any one of you?